मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी अम्माला कौल वगैरे सगळे मनाचे खेळ असतात असं समजावत असते. तेवढ्यात जयदीप तिथे येतो व ते सर्व काही ऐकून जयदीप मानसीला राईट, माझे पण हेच म्हणणे आहे असं सांगतो. तेव्हा गौरी कशी आहे जयदीप, अशी मानसी विचारपूस करते. तेव्हा ती खूप डिस्टर्ब आहे, मी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती आता ऐकून घेत नाही, तूच तिला समजवण्याचा प्रयत्न कर असं जयदीप मानसीला सांगतो. तेव्हा मानसी, आता तिला शांततेची गरज आहे, मी बोलते तिच्याशी असं जयदीपला सांगते. तर जयदीप होकार देतो. तर इकडे शालिनीचे पप्पा दारू पित असतात. तेवढ्यात शालिनीचा त्यांना फोन येतो. पप्पा, मी आज खूप खुश आहे, गुड न्यूज आहे, गौरीला कधीच मूल होऊ शकणार नाही, आता खूप मजा येणार आहे असं शालिनी तिच्या पप्पांना सांगते. तेव्हा त्यांना मूल होणार नाही, त्यात कसली मजा असं पप्पा शालिनीला विचारतात. तेव्हा काय बोलताय पप्पा, गौरीला मूल होणार नाही त्यामुळे तिचा घरातील पावर कमी होणार आणि मला परत एकदा उभं राहण्याची संधी मिळणार असं शालिनी पप्पांना सांगते. तेव्हा आता काय विचार आहे तुमच्या डोक्यात असा प्रश्न पप्पा शालिनीला करतात. तेव्हा बरंच काही डोक्यात शिजत आहे परंतु त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल म्हणून शालिनी सांगते. तेव्हा ठीक आहे असे म्हणत पप्पा खूपच खुश होतात. त्यानंतर शालिनी फोन बंद करून तिथून जायला निघते तर समोर मानसी असते. तर तेव्हा मानसीला पाहून शालिनी खोटा आव आणत, एवढ्या रात्री तू इथे काय करत होती असा प्रश्न विचारते. तेव्हा हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होते असं मानसी बोलते व तुम्हाला मल्हारदादा शोधत आहे असं शालिनीला सांगते. तेवढ्यात मल्हार तिथे येतो व पप्पांशी खाजगीत बोलून झालं का असं विचारतो. तेव्हा शालिनीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा मी खाजगीत काय बोलणार, खूप आठवण येत होती परंतु तुम्ही मानसीला घेऊन इथे काय करत आहात असं शालिनी मल्हारला विचारते. तेव्हा आम्ही दोघे पण तुम्हालाच शोधत होतो, सासरे बुवा काय म्हणाले मग असं मल्हार विचारतो. तेव्हा गौरीला मूल होणार नाही ते ऐकून त्यांना खूप दुःख झालं असं शालिनी सांगते. तेव्हा तुम्ही हे त्यांना कशाला सांगितलं असं मल्हार विचारतो. तेव्हा हळूहळू सगळ्यांनाच कळेल की गौरीची कूस भरू शकत नाही असं शालिनी बोलते. ते ऐकून मानसी शालिनीला, असं बोलू नका, फूल नाही पडलं म्हणून मूल होणार नाही असं काही नसतं म्हणून सांगते. तेव्हा मला तर झालं नाही असं शालिनी बोलते. तेव्हा गौरीच्या बाबतीत असं होणार नाही, मी देवीचा कौल खोटा ठरवणार असं मानसी बोलते व तिथून निघून जाते. तर शालिनी खूप संतापते. तेव्हा मानसीचे बोलणे खरे ठरू देत असं मल्हार सांगतो. त्यानंतर माई पूजा करत असतात. गौरी फुलं घेऊन येते. तेव्हा माई, मला ती फुलं नको आहेत, ज्या वाटीत फूल पडायला पाहिजे होतं त्या वाटीत एक फूल पण तुला पाडता आलं नाही, वाटीतल्या एका फुलाची सर या परडीभर फुलाला कशी येणार असे म्हणत माई चिडतात. तेव्हा यात माझी काय चूक आहे असं गौरी विचारते. तेव्हा तुझीच चूक आहे, आजपर्यंत मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं अन तू मला साधी एक गोष्ट पण देऊ शकली नाही, माझी निराशा केली असे म्हणत माई परडी फेकून देतात. मात्र हे सर्व गौरीचं स्वप्न असतं. गौरी झोपेतून जागी होते. तेव्हा जयदीप तिला कसलं स्वप्न बघितलंस म्हणून विचारतो परंतु गौरी काही सांगत नाही. तेव्हा माझं म्हणणं तुला आता कळणार नाही परंतु थोडा वेळ गेला की तुझं तुलाच कळेल, असं काही नसतं, या सर्व जुन्या लोकांनी निर्माण केलेल्या प्रथा आहेत, जास्त विचार करू नको असं जयदीप गौरीला समजावतो. तर गौरी तिथून निघून जाते. त्यानंतर देवकी क्रिश कशिशला काय नुसतं कॅरम कॅरम लावलंय असे म्हणत माई दादांकडे घेऊन येते. तेव्हा माई दोघांना जवळ घेतात. तेव्हा अरे बाळांनो, माई दादांना नातवंड म्हणून तुमच्याशिवाय कोण आहे असा डायलॉग देवकी देते. तेव्हा दादा रागाने, होय ही पण आमची नातवंड आहेत परंतु दोनच आहेत असं म्हणू नका म्हणून सांगतात. तेव्हा सत्य पचवायला जरा जड जातं असे म्हणत देवकी सिरियल पाहायला निघून जाते. त्यानंतर माई क्रिश कशिशला, आपण पत्त्यांचा खेळ खेळूयात, तुम्ही कपाटातून कॅट शोधून आणा असं सांगतात. तेव्हा दादा माईंना धाकल्या सुनबाईला सर्व जगत स्वतःचं झालं असं वाटत असेल म्हणून सांगतात. तेव्हा त्यांचं तरी काय चुकतंय, देवीच्या कौलापुढे कोण जिंकणार असं माई बोलतात.
तेव्हा देवाने नेलेलं कर्माने परत मिळवता येतं. विज्ञान पुढे गेले की काहीतरी मार्ग निघेल असं दादा सांगतात. तर इकडे गौरीकडून दूध ओतू जात असतं. तेव्हा लक्ष कुठे असे म्हणत मानसी तिथे येते. तेव्हा गौरी दूध पुसून घेते. तेव्हा हा तर शुभशकुन असतोय असं मानसी बोलते. तेव्हा तू चेष्टा करत जयदीपसारखी शाळा घेऊ नको, एकतर माझं कशातच लक्ष लागत नाही असं गौरी बोलते. तेव्हा जयदीप पण तुला समजावून समजावून थकलाय. गौरी मला एक डाऊट येत आहे, यात काहीतरी गडबड आहे. शालिनी वहिनींना त्यांच्या पप्पांशी फोनवर बोलताना ऐकलं आणि मला असं वाटत आहे की असे म्हणत मानसी सांगत असते. तेवढ्यात शालिनी तिथे येऊन काय वाटतंय ग, बोल की असा प्रश्न मानसीला करते. तेव्हा सर्वांनाच गौरीची काळजी वाटत आहे. माझ्या गौरीच्या बाबतीत देवीने असे का केले हेच मी देवीशी बोलत होते असं नाटक करत शालिनी सांगते. तर तेव्हा शालिनी खोटं खोटं रडू लागते. तर गौरी तिला सांभाळते. तुला मूल होऊ शकत नाही, हे सहनच होत नाही असे म्हणत शालिनी गौरीच्या गळ्यात पडून रडते. तर इकडे शेखर जयदीपला तुम्ही मीटिंग जिंकली असे म्हणत शाबासकी देतो. परंतु जयदीप मात्र गप्पच असतो. तेव्हा जयदीपराव पहिली 3-4 वर्ष देवीने मला व रेणुकाला पण कौल दिलेला नव्हता, परंतु पुढे आम्हाला मूल झालंच ना. देव कधी कुणाचे वाईट करत नाही. आणि उलट देवीचे असे मत असेल की ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यात माझा कौल कशाला असे मजाक करत सांगतो. तेव्हा दाजी माझे पण तेच मत आहे, परंतु तुमच्या गौरीला कोण सांगणार असं जयदीप बोलतो. तेव्हा शेखर जयदीपला आत्ताच ट्रीटमेंट चालू करा, एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून गाडी चालू द्या बुंगाट असं सांगतो. तेव्हा माझा पण तोच विचार आहे असं जयदीप बोलतो. तर इकडे गौरी तुळशीसमोर पूजा करत असते. तेवढ्यात मानसी तिथे येते व इकडे तिकडे पाहून मला असं वाटत आहे की देवीच्या मंदिरात जे काही झालं त्यात शालिनी वहिनीचा हात आहे असं बोलते. तेव्हा काय पण काय बोलते म्हणू असं गौरी विचारते. तेव्हा माझ्याकडे तुला दाखवायला पुरावा नाही, परंतु मी त्यांना त्यांच्या पप्पांशी बोलताना पकडलं. त्या हसत हसत त्यांच्या पप्पांना देवीने तुला कौल दिला नाही ते सांगत होत्या असं बोलते. तेव्हा वहिनी आता बदलल्या आहे असं गौरी बोलते. तेव्हा त्यांचा तो दबका आवाज तुम्हाला जी माणसं मारायला आली होती तेव्हा मी जो आवाज ऐकला होता ना, अगदी तसाच त्यांच्यासारखाच वाटला असं मनू सांगते. परंतु गौरी काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा अगोदर पण मी तुला जे सांगितलं होतं ते खरं निघालं. आता माझ्याकडे पुरावा नाही, परंतु तू सावध राहा. एक मात्र खरं आहे की माझा डाऊट खरा आहे, हे सिद्ध करून मी डन करणार असे म्हणत मानसी तिथून निघून जाते. तेव्हा गौरीला जोगतिनीचे बोलणे, कशिशचे बोलणे डोळ्यासमोर येते व गौरीला मोठा धक्का बसतो. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या या नवीन चॅनलला लगेच सबस्क्राईब